नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पाहत आहोत पॉवर्टी हा इकॉनॉमिक्सचा चॅप्टर. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपली सुरेश तेंडुलकर समिती झालेली आहे, लकडावाला समिती झालेली आहे. आज आपण पाहणार आहोत सी रंगराजन समितीबद्दल. ठीक आहे. तर हे जे समितीचे आहेत ते क्वेश्चन आन्सर मी फॉर्ममध्ये बनवलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ठीक आहे. तर सुरुवात करूयात आता. दारिद्र्याचे आकडेवारी संदर्भात श्री सी रंगराजन समिती नियोजन आयोगाने कधी नियुक्त केली होती? तर 24 मे 2012 रोजी रंगराजन समिती जी होती ती नियुक्त केलेली होती नियोजन आयोगाने. श्री सी रंगराजन समितीमध्ये कोण सदस्य होते व त्यांनी आपला अहवाल कधी शासनाला सुपूर्द केला? तर रंगराजन समितीमध्ये डॉक्टर महेंद्र व्यास, डॉक्टर के सुंदरम, श्री एल के दत्ता हे सदस्य होते त्यामध्ये. ओके. महेंद्र व्यास, डॉक्टर के सुंदरम आणि श्री एल के दत्ता हे सदस्य होते आणि 30 जून 2014 रोजी त्यांनी आपला अहवाल जो आहे तो सादर केला. रंगराजन समितीने दारिद्र्याच्या टोपलीमध्ये कोणते घटक असावेत असे सांगितलं होतं? तर अन्न आणि 4 आवश्यक घटक, शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च आणि इतर घटक, असे हे घटक दारिद्र्याच्या टोपलीमध्ये असावेत असं रंगराजन समितीने सांगितलं होतं. रंगराजन समितीने दारिद्र्याची आकडेवारी घेताना 2011-12 मधील NSSOच्या कोणत्या सर्वेचा वापर केला होता? तर 68व्या सर्वेचा वापर त्यांनी केलेला होता. NSSOच्या 68व्या सर्वेचा वापर रंगराजन समितीने दारिद्र्याची आकडेवारी घेताना केला होता 2011-12 साली. URP MRP पद्धतीप्रमाणेच NSSOने 2009, 2010 व 2011-12 मध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केला होता? तर MMRP म्हणजे काय? मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. ओके. तर बघा आता पुढचा क्वेश्चन असा आहे, एका कुटुंबातील व्यक्तीचा प्रतिमाह खर्च वर्षभरातून लागणाऱ्या 5 वस्तूंच्या म्हणजे कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण व आरोग्य उपभोगावरील खर्च आणि 7 दिवसात लागणाऱ्या तेल, अंडी, मांस, मासे, भाज्या, फळे, मसाले, पान, तंबाखू यावर होणारा एकूण खर्च, हे सर्व खर्च कोणत्या पद्धतीत विचारात घेतले जातात? तर MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड मध्ये. ओके. कोणत्या पद्धतीचा वापर केल्यामुळे रंगराजन समितीच्या सूत्रानुसार 2009, 10 व 11-12 चीच आकडेवारी काढता येऊ शकते? तर MMRP. ओके, लक्षात ठेवा MMRP. नंतरचा क्वेश्चन आहे, 2011-12 मध्ये रंगराजन समितीने खर्चाची पातळी ठरवण्यासाठी ग्रामीण भागात अन्न या घटकासाठी 2400 कॅलरी ऐवजी किती कॅलरी निकष घेतला आहे व ती कॅलरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या घटकांसाठी किती रुपये खर्च करावे लागतात असं सांगितलं? तर 2155 कॅलरी त्यांनी घेतलेली आहे. 2155 कॅलरी मिळवण्यासाठी अन्य या घटकावर 554 रुपये, 4 आवश्यक घटकावर 141 रुपये आणि इतर घटकावर 277 रुपये मासिक दरडोई खर्च करावे लागतात असं रंगराजन समितीने सांगितलं. रंगराजन समितीने 2011-12 मध्ये ग्रामीण भागात किती रुपये दरडोई मासिक खर्च व किती रुपये प्रतिदिन खर्च ही दारिद्र्य रेषा ठरवली? 972 रुपये मासिक खर्च आणि 32 रुपये प्रतिदिन खर्च ही दारिद्र्य रेषा ठरवलेली होती ग्रामीण भागामध्ये. 2011-12 मध्ये रंगराजन समितीने खर्चाची पातळी ठरवण्यासाठी ग्रामीण भागात अन्न या घटकासाठी 2400 कॅलरी ऐवजी किती कॅलरी निकष घेतला आहे व ती कॅलरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या घटकांसाठी किती रुपये खर्च करावे लागतात असं सांगितलं? तर बघा, 2400 कॅलरी ऐवजी घेतला 2090 कॅलरी निकष घेतला आणि 2090 कॅलरी मिळवण्यासाठी अन्न या घटकावर 656 रुपये, 4 आवश्यक घटकावर 407 रुपये आणि इतर घटकावर 344 रुपये मासिक दरडोई खर्च करावे लागतात असं रंगराजन समितीने सांगितलं. रंगराजन समितीने 2011-12 मध्ये शहरी भागात किती रुपये दरडोई मासिक खर्च व किती रुपये प्रतिदिन खर्च ही दारिद्र्य रेषा ठरवली? शहरी भागात 1407 रुपये मासिक खर्च आणि 47 रुपये प्रतिदिन खर्च ही दारिद्र्य रेषा ठरवलेली आहे रंगराजन समितीने. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011-12 मध्ये रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार भारतात एकूण दारिद्र्य किती टक्के होते? तर 29.5% दारिद्र्य होतं रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार. 2011-12 मध्ये रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार भारतात ग्रामीण भागात व शहरी भागात एकूण किती टक्के दारिद्र्य होते? ग्रामीण भागात होते 30.9% आणि शहरी भागात होतं 26.4%. ओके. 2011-12 मध्ये रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार सर्वाधिक दारिद्र्य कोणत्या राज्यात होते? छत्तीसगड राज्यामध्ये. नंतर 2011-12 मध्ये रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार सर्वात कमी दारिद्र्य कोणत्या राज्यात होते? अंदमान आणि निकोबार राज्यात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2011-12 या वर्षात रंगराजन समितीला दारिद्र्यात घट वार्षिक सरासरी एकूण किती टक्के आढळली? वजा 4.35%. नंतरचा क्वेश्चन आहे, रंगराजन समितीला 2009-10 या वर्षात ग्रामीण व शहरी भागात एकूण किती टक्के दारिद्र्य आढळले? ग्रामीण भागात 39.6% आणि शहरी भागात 35.1% दारिद्र्य आढळलं. रंगराजन समितीला 2009-10 या वर्षात भारतात एकूण किती टक्के दारिद्र्य आढळले? 38.2%. ओके.
तर बघा दारिद्र्य 2011-12च्या रंगराजन समितीच्या निष्कर्षानुसार छत्तीसगडमध्ये 49.2, शहरी भागात 43.7, एकूण आढळलं 47.9. मणिपूरमध्ये ग्रामीण भागात 34.9, शहरीमध्ये 73.4 आणि एकूण आढळलं 46.7. ओडिसामध्ये ग्रामीण भागामध्ये 47.8, शहरी भागात 36.3 आणि एकूण आढळले 45.9. मध्य प्रदेशामध्ये ग्रामीण भागात आढळलं 45.2, शहरीमध्ये 42.1 आणि एकूण 44.3. लक्षद्वीपमध्ये ग्रामीण भागात 0.6, शहरीमध्ये 7.9 आणि एकूण 6.5. गोवामध्ये 1.4, 9.1 शहरी आणि 6.3 एकूण. अंदमान निकोबारमध्ये 6.6, शहरीमध्ये 4.9 आणि एकूण आढळलं 6%. भारतामध्ये टोटल आढळलं त्यांना 30.9 2011-12 मध्ये 30.9, शहरीमध्ये 26.4 आणि एकूण जे आढळलं ते 29.5. ओके, तर अशा पद्धतीची ही रंगराजन समिती आहे. याच्यावरती 100% एमपीएससी एखादा तरी प्रश्न हा प्री किंवा मेन्स, एमपीएससी प्री, PSI STI ASO च्या प्री किंवा मेन्सला 100% विचारू शकतात. ओके, तर बघा रंगराजन समिती 24 मे 2012 साली नेमलेली होती. डॉक्टर महेंद्र व्यास, डॉक्टर के सुंदरम, श्री LK दत्ता या समितीचे सदस्य होते. 30 जून 2014 रोजी अहवाल सादर केला. रंगराजन समितीने दारिद्र्य टोपलीमध्ये अन्न, 4 आवश्यक घटक, शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च आणि इतर घटक असावेत असं सांगितलं. 68व्या सर्वेचा त्यांनी वापर केला. MMRP ही पद्धत त्यांनी सांगितली. ओके, नंतर 2011-12 मध्ये खर्चाची पातळी ठरवण्यासाठी अन्य घटकासाठी 2400 कॅलरी ऐवजी त्यांनी 2155 कॅलरी निकष घेतला. 2155 कॅलरी मिळवण्यासाठी अन्य घटकावर 554 रुपये, 4 आवश्यक घटकावर 141 रुपये आणि इतर घटकावर 277 रुपये मासिक दरडोई खर्च करावे लागतात असं रंगराजन समितीने सांगितलं. ग्रामीण भागामध्ये दरडोई मासिक खर्च बघा 972 रुपये मासिक खर्च आणि 32 रुपये प्रतिदिन खर्च दारिद्र्य ठरवले त्यांनी. परत 2400 कॅलरी ऐवजी 2011-12 मध्ये 2090 कॅलरी हा निकष घेतला त्यांनी. आणि 2090 कॅलरी मिळवण्यासाठी अन्य घटकावर 656 रुपये आणि 4 आवश्यक घटकावर 407 रुपये आणि इतर घटकावर 344 रुपये मासिक दरडोई खर्च करावा लागतात सांगितलं. शहरी भागामध्ये 1407 रुपये मासिक खर्च 2011-12 मध्ये आणि 47 रुपये प्रतिदिन खर्च दारिद्र्य त्यांनी ठरवली. एकूण दारिद्र्य त्यांना आढळले 2011-12 साली भारतात 29.5%. त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 30.9%, शहरी भागामध्ये 26.4%. सर्वाधिक दारिद्र्य त्यांना छत्तीसगड राज्यामध्ये आढळलं. सर्वात कमी दारिद्र्य अंदमान आणि निकोबार राज्यामध्ये त्यांना आढळलं. दारिद्र्यात घट एकूण आढळली -4.35%. ठीक आहे. नंतर 2009-10 या साली त्यांना ग्रामीण आणि शहरी भागात आढळले दारिद्र्य एकूण आढळलं 39.7% ग्रामीण भागात आणि शहरी भागात 35.1%. रंगराजन समितीला 2009-10 या वर्षात भारतात एकूण दारिद्र्य आढळलं 38.2%. ओके, तरी अशा पद्धतीनं हे रंगराजन समितीने आपल्याला त्यांची शिफारशी आणि आकडेवारी ही सांगितलेली होती. तर ह्या चार्टमध्ये सुद्धा ती आकडेवारी मी दिलेली आहे. ही सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ही घेऊ शकता व्यवस्थित. आणि व्हिडिओ जरी समजला नसेल तर सारखं रिवाइंड करून तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्या. याच्यावरती 100% एमपीएससी हा प्रश्न हे विचारतं. ओके, सो याच्या आधीची सुरेश तेंडुलकर समिती आणि लाकडावाला समिती गरिबीच्या पॉवर्टीच्या संदर्भातील होत्या. त्या सुद्धा तुम्ही एकदा बघून घ्या. एखादा तरी प्रश्न हा हमखास एमपीएससी याच्यावरती विचारतं. ओके, सो थँक्स फॉर द वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट.